अशा प्रकारचं लयबद्ध मांडणी या प्रकारे आपण उदाहरण पाहूया. अगदी सोप्या पद्धतीने या रिकाम्या जागी काय येईल, लयबद्ध मांडणी म्हणतात. बघूया एकूण किती आहेत ते मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण किती आहेत हे अक्षर? 15 आहेत रिकाम्या जागा धरून. मग याचे आपण अवयव पाडूया. 3 गुणिला 5 3 5 15. हो ना, म्हणजे एक तर 3चा गट होईल किंवा 5चा गट होईल. गट असतात त्याच्यामध्ये. आपण सुरुवातीला 3चा गट पाडू. 1 2 3 1 2 3 3 3 आणि हा. बघा आता येते का ते पाहूया. नाही तर 5चा गट घ्यावा लागेल. बी डबल ए बी डबल ए बी डबल ए बी डबल ए आणि बी डबल ए. बी डबल ए बी डबल ए चे असे किती गट पडतात? मग 5 गट पडतात. म्हणजेच आपल्याला काय आलंय माहिती आहे का? इथे ए ए बी बी ए ए डबल ए डबल बी डबल ए. कुठे आहे? डबल ए डबल बी डबल ए. हा ट्रिपल झाला होता. हाच बरोबर आहे. डबल ए डबल बी डबल ए. अशा प्रकारे हे लयबद्ध मांडणीचं उदाहरण की ज्यामध्ये आपल्याला सगळीच अंक मोजून त्या ठिकाणी अवयव पाडावे लागतील आणि त्याच्या जोड्या पडत असतात. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3.